हाय एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र विषय आहे मराठी इयत्ता 7वी। इथे तुमचा रोल नंबर, विद्यार्थ्यांनी त्याचे नाव, हा पेपर तुम्हाला 15 मार्कांसाठी आहे। पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण आहे 4। एक आहे पोपटाचे थवे कोठे उतरायचे, एका वाक्यात उत्तर लिहायचे। दुसरा आहे मुलांनी कोणाला गराडा घातला। त्यानंतर खाली आहे दुसरा प्रश्न, पहिल्या प्रश्नामधला, रिकाम्या जागा भरा। गुण आहेत 2। एक आहे प्रत्येक जण आपापल्या अभ्यासात टिंबटिंब होता। काय होता? गुंतलेला होता की मग्न होता की काय करत होता ते लिहायचे। दुसरा आहे शब्दांची टिंबटिंब कळत होती। त्यानंतर आता खाली आहे दुसरा प्रश्न खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। फक्त एक, म्हणजे दोन्ही पैकी फक्त एक प्रश्न सोडवायचे तुम्हाला। ह्या 4 गुण आहेत त्याच्यासाठी। प्रश्न पहिला आहे, एक दुसऱ्याची वही तपासल्याने काय होते? एक दुसऱ्याची वही तपासल्याने काय होते? दुसरा आहे शेतात राबणाऱ्या स्त्रीला कोणाची आठवण येते? वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। गुण आहेत 4। एक, गराडा घालणे। गराडा घालणे म्हणजे काय? गोळखा घालणे। वाक्यात उपयोग कसा करायचा? रस्त्याने एक गाडी घसरून पडली, त्यामुळे लोकांनी त्या गाडीभोवती गराडा घातला। गराडा घातला म्हणजे काय? सगळे लोक गोळा झाले। रक्त गाळणे। रक्त गाळणे म्हणजे काय? तर जास्त मेहनत करणे, किंवा ह्याचा वेगळा पण अर्थ होऊ शकतो, आपण हा घेऊ मेहनतीचा। तर श्यामला श्यामची आई शिक्षण शिकवण्याकरता कामाला जाऊन रक्त गाळत होती। रक्त गाळत होती म्हणजे काय? तर मेहनत करत होती। क आहे लिंग बदला। लिंग बदला म्हणजे आता बहीण आहे नाही तर मग काय असणार? भाऊ। तसं मम्मी असतं तसं पप्पा असतं। आता लेखक आहे, लेखकचं लेखिका 1 मार्कासाठी। आणि इथं असतं सर, ते तुम्ही काय लिहिलं असतं? मॅडम। मुलगा मुलगी, अशा पद्धतीने हा पेपर इथे संपलेला आहे। या चॅनलवर इयत्ता 7वीचे सगळे पेपर अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही पाहू शकता। तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।